योगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। मज हृदय सद्गुरु जेने तारिला संसार पुरू म्हणून विशेषात्या धरू विवेकावरी। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे ठेवितो मस्तक त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी सद्गुरु तुझे पायोनी। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं एकं नित्यविमलचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं। आता इतकं भारी चालू होतं त्यात आता एवढं भारी चालू असता असं वाटायला नाही मिठाचा खडा पडतो काय कारण खूप ज्ञानाच्या गप्पा मारण्यापेक्षा त्या अनुभवाची जी स्थिती आहे ना ती खरोखरच ज्ञानच देऊन जाते बरं का। श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात जरी न कळे माझे ज्ञान तरी माझ्या स्मरणेत ज्ञान होय तया। म्हणजे भगवंताचं नुसतं ज्ञान घ्यायचं नाही, स्मरण जरी केलं ना तरी भगवंताची अनुभूती। भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेमा विन नाही समाधान। पुढं महाराज म्हणतात रांडवेने जेवी शृंगार परी केला प्रेमा विन झाला ज्ञानी तैसा। दिखाव्याची भक्ती नकोय। रांडोबाईनं किती शृंगार केला तिला किती सुवर्णाला अलंकार घातल्यानंतर तिला हे येईल सौंदर्य। तसंच आपल्या हृदयामध्ये नामरूपी गंध हा लागला पाहिजे आणि ते नामस्मरण चिंतन हे सद्गुरूशिवाय येत नाही। आणि असंच सौभाग्य आम्हाला पण भाऊंच्या रूपाने लाभलं। भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन। जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ हरीचे नाम। आणि हेच बंटी महाराज आपल्याला या निमित्ताने पूर्वजांची असेल पुण्याई तोची मुखी गाई हरीचे नाम। सेना म्हणे तुम्ही आता तरी जाणार रामकृष्ण मना निरंतर। मग हाच अट्टहास आहे बंटी भाऊंचा काय आणि भाऊंचा काय हाच अट्टहास आहे। आणि ह्याच अट्टहासाठी सांगता असतात ते आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपोलाले चित्त शुद्ध करा। दोन भाषा आहेत आता आणि आता दोन्ही भाषेमध्ये मी सांगत होतो। आता म्हणजे उग्र भाषा पण सांगण्याची मग कोणती भाषा तुम्हाला समजा असन नाही का काही इटासारखी आणि काही दगडासारखी तसंच आहे काही ह्या पंखरूपी पांघरुणाखाली भाऊंनी आम्हाला धरलं। आता तुम्ही तर बरेच देव पहावायचे गेलो तर ते देवाची होऊन गेलो आणि आमची वेगळीच अवस्था झालेली। भाऊंनी त्या दिवशी बोलून दाखवले आम्ही एका लग्नामध्ये भेटलो होतो आणि भाऊंना बोलता बोलता म्हणून गेलो मी काय म्हणजे परमार्थिक बऱ्याच दिवसाचा आहे। आमचे आजोबा असेल आमची आजी असतील म्हणजे आमचं आमची आईकडले असतील
ते पण माळकरी आमच्या आजोबा होते. म्हणजे असं होतं, आजी खात होती, आजोबा खात नव्हते. इकडल्या कुळामध्ये आजोबा खात होते, आजी खात नव्हती. म्हणजे संमिश्र भाव आमच्यात उतरला होता. आमचे वडील खायचे, आमची आई खात नव्हती. मग मला त्या निमित्ताने थोडंसं माळ घालावी अशी वाटली. पण बरेच वर्ष गुरु नव्हताच माझ्या जीवनाला पण. परंतु एका लग्नामध्ये भाऊ भेटले आणि भाऊंना एकच प्रश्न विचारला, गुरु करावं लागतं का? भाऊनी तिथं मला उत्तर दिलं नाही, डायरेक्ट माळच घालून टाकली. मग त्यानंतर अनुभवाचा विषय स्थिती नाही का, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याचे गुणी वाया जगी वाया गेला. रजे म्हणजे काय, तम म्हणजे काय, नरक केवळ रजे तो सबळ माय जाळ. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ आरणीची. भाऊनी ती सत्विकता नाही का, कधी कधी सांगावं लागतं तुझ्यामध्ये हे आहे, तू पहिलवान आहे, हे दाखवून द्यावं लागतं कधी कधी. नाही तर आम्ही बेडकाचे उड्या मारायचे नाही का त्या डबक्यामध्ये. तर अशी भाऊने ती स्थिती सांगितली. थोडं थोडं शांत होत गेलं मन. त्यानंतर दुसरा अनुभव म्हणजे प्रचिती, खूप सिंपल प्रचिती अशी आली की एकदा मंदिरात गेलो. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, मंदिरात गेलो आणि मंदिरात गेल्यानंतर बघितलं तर आमच्या गावात एक आढळेश्वराचं मोठं स्थान आहे आणि विठ्ठलाची मूर्ती बघितली आणि मला असा भाव झाला किंवा विग्रह झाला, ग्रह झाला माझा की विठ्ठलाच्या मूर्तीला डोळेच नाही असं माझा भ्रम झाला. मी 2-3 जणांना विचारलं, म्हणलं असं झालं आहे हो, आपले जो कारागीर होता त्यांनी डोळे काढायचं विसरला बहुतेक, तुम्ही बघितलं का? ते म्हणे नाही राव, आम्ही बघितलेलं नाही म्हणे जास्त काही. मग त्यानंतर आमचे गावचे महाराज लोक जाणते लोकांना विचारलं बुवा, पण माझ्या मनात तोच टाकाटिका अर्थ 100% आपलं काय झालं आणि भग्न मूर्ती आपण बसवली म्हणे. अशा पद्धतीचं माझा जवळजवळ 1-2 तास तोच विचार. येता संगमनेरच्या दिशेनं गाडीवर चाललो होतो. गाडीवरच भाऊंना फोन लावला. भाऊंना म्हणलं, भाऊ असं झालं हो, आमच्या गावामध्ये भग्न मूर्ती बसवण्यात आली असं मला जाणवतं आहे आणि ते चुकीचं आहे असं मला वाटतं. कोणी आत्तापर्यंत एवढं भावमुद्रेंना बघितलं नसेल, मी लय हुशार समजत होतो. मग भाऊंना मी म्हणलो, भाऊ म्हणे तसं नसतं म्हणे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कठेवरी ठेवून या. ते सुंदर ध्यान आहे ना, ते डोळे मिटून नामस्मरण करतो आणि तो चिंतनाचा विषय त्या मूर्तीत पाहून तू कर म्हणे, म्हणजे तुला आणखी साक्षात्कार, आणखी हे येईन, आत्मबोध होईल म्हणे आणि त्या पद्धतीचं तू वर्णन कर म्हणे. इतर इकडे तिकडे भटकू नको म्हणे, नाही का. त्या पद्धतीने जसं त्याविषयी सहज मी चोरून बंटी महाराजांचा विषय ऐकत होतो, चोरूनच म्हणतो, ते दुसऱ्याला सांगत होते, कान देऊन ऐकत होतो. अशा महात्म्यांचे विषय ऐकणं म्हणजे फार दुर्लभ असतं. तो मला त्याविषयी योग आला आणि ते सांगत होते ही स्थिती कशी म्हणे, जसं दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला आजारपणाचं औषध मिळतं ना, त्याच पद्धतीने तहाण्याला जे आहे ना, तहाण्याला तूप देऊन चालन का, साजूक तूप देऊन चालन का, त्याची एका पाण्याने किंवा एका पाण्याच्या गोट्याने त्याची तृष्णा जाईल. त्या पद्धतीचा हा सत्संग आहे. हा विषय जो आहे ना, हा तशी तृष्णा भाऊंच्या माध्यमातून, मेळाव्याच्या माध्यमातून, तसंच बंटी महाराजांच्या माध्यमातून, नवनाथ भाऊंच्या माध्यमातून ही पूर्ण केली जाते. यांची कृपा आशीर्वाद विसरण्यासारखी गोष्ट नाही. खरी सात्विकता हे आपल्यामध्ये उत्पन्न करून देतात. ते खरं भाव जर असन तर या दोनच्या ठाई आहे आणि याच्यामुळं आपले मन एकत्र आलेले. मनाची संकल्पे पाविल जरी सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पाहिजे. भगवंताच्या पायावरती आपली बुद्धी स्थिर असावी आणि स्थिर राहावी, यासाठी असलेला अट्टहासे, यासाठी असलेले त्यांचे प्रयत्न आहे. आणि खरंच उदार अंतःकरणानं ते आपल्याला देत असतात. मला तर आज काय बोलावं अशी स्थिती झालेली. काय त्या ताईचा भाऊ आहे, काय त्या दिवशी मेळाव्यातले आपण प्रवचन ऐकले. मला तर काय ती तहान काय बोलूच नाही असं वाटतं. तत्वज्ञान काय सांगावं, तत्वज्ञान काय सांगू नये. खरी अवस्था आहे आणि खरं हे जोपर्यंत आपलं शरीर हरिरूप होत नाही, जोपर्यंत आपल्याला शार येत नाही, चिंतन येत नाही, डोळे मिटल्याशिवाय पर्याय नाही हो. डोळे उघडून काहीच नाही, डोळे मिटणं हा पर्याय आहे. आणि डोळ्याची जी अवस्था आहे ना,
तीच आपली, तोच भाव शुद्ध आहे, बाकी कोणताच भाव शुद्ध नाही. डोळ्यांना आपल्याला पापच दिसतंय नाही का. तर ती अवस्था, ते अंगरूप, ते शहारे, ते चिंतन, ते खरंच एक लौकिक आहे, अपरंपार आहे, न संपणार आहे. पण आपण जे मायेत गुंतलोय ना, त्या मायेतून आपल्याला बाहेर यायचं साधन फक्त एक जर असन, ते सद्गुरू आहे. सद्गुरू वाचून हे सापडे नसतोय नाही का, धरावे ते पाय आधी आधी. खरंच आहे का एकमेव भाऊ. मला घरची विचारते ना, तुम्ही जेवले का, पण इथं आल्या विचारतात. गप्पा गप्पा वाढायला 2-4 जण. खरं आहे, वैष्णवाद नाही का, सुख वाटे जीवा, तसं आहे. खरं आहे, भाऊंनी पण खूप आदराने विचारत असं ते भाऊ. म्हणजे भाऊ असं मला कधी वाटतं, मी भाऊंचं पोट सोडितोय, पण भाऊ माझा हात सोडल्याशिवाय राहत नाही. मनगट त्या शरूने ही खरंच प्रचिती येते. आणि ही सगळी सद्गुरू कृपा आहे, आणि त्या भगवंतानी हे केलेलं आहे. कारण मला कधी कधी विसर होतं, भाऊंना सांगत होतं, भाऊ मला आठवण करून द्यावं, मी जागा आहे अजून, मी झोपत जातो ना. फक्त भाऊ एकमेव माणूस असा आहे की ते मला जागा करण्याचा प्रयत्न करतात. मला ह्या निमित्तानं फारसं बोलूशी वाटत पण नाही, बोलू नाही, कारण सगळं पितळ उघडं पडू शकतं आणखी. कारण भरपूर अज्ञानात आहे अजून, त्या अज्ञानाच्या बाहेर यायचं आहे. त्याच्यामुळे झालेली सेवा भाऊंच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण आहे. पुंडलिका वर्धे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अनुभव सांगतो, हो, सांगा. छोटासा अनुभव सांगतो सांगा, फक्त. परवा दिवशी आपला मेळावा आवरल्यानंतर घरी गेलो. हे मेळाव्याचे आणि याचे भरपूर अनुभव मला छोटे छोटे सांगतो. एक बालसंस्कार शिबिर आम्ही काही दिवसापूर्वी जवळकडलं या ठिकाणी भरवलं होतं, आणि तिथं 2 मुलं त्या बालसंस्काराला शिबिराला येत आहे का नाही ही बुद्धी देणारा फक्त भगवंत आहे. भगवंत ज्या टायमाला मला ही गोष्टी करायची होती, टायमाला भाऊंच्या कानावर मी टाकला, असंच करण्यात होती, करा म्हणे, खूप चांगलं आहे. या गोष्टी केल्या भाऊंच्या प्रेरणेनं. आम्ही तिथं गेलो. तिथे गेल्यानंतर 2 मुलं येतात का नाही, माझ्यावर 5 होते. फक्त संकल्पना मांडली का 5 मित्र 5 होते. ते मित्रांना म्हणलं असंच करायचं. मित्रसुद्धा म्हणे हे शक्य नाही, पण तू म्हणतोय ना, तू जिरल्याशिवाय करू आपण, जे तुला वाटत ना करू म्हणे. केल्यानंतर 120 मुलं बालसंस्कार शिबिराला होते. बालसंस्कार शिबिर इतकं उत्कृष्ट पार पडलं की गावाला सुद्धा ते कौतुक वाटलं. गावाने सुद्धा त्याच्यामध्ये खूप चांगला सहभाग घेतला. त्याच दरम्यान आमच्याकडून आमचे वडील आळंदी या ठिकाणी गेले होते, आणि त्यांच्याकडून एकाला धक्का लागला. धक्का लागल्यानंतर त्या पायाला जखम झाली, आणि ते तिथं लोकांवरती थोडेसे लोक अपशब्द वापरायला लागले, आणि काही गोष्टींचा थोडासा अतिरेक झाल्यानंतर त्यांचा फोन आला, म्हणे असं झाले. आणि विदिन याच्यामध्ये काही सेकंदामध्ये ती केस एकदम नम्रतेनं, भाऊ तुम्हाला दुखतं आहे का, तुम्हाला लागलं आहे का, तुमचं काही अडचणी आहेत का, ह्या गोष्टींवरती त्यांनी ती गोष्ट एकदम स्थिरस्थावर करून टाकली. म्हणजे तिथं कोणत्या प्रकारचा भेद राहिला नाही, कोणत्या प्रकारचं अर्वाच्य भाषा झाली नाही, आणि एकदम भगवंताच्या कृपेनं, संतांच्या कृपेनं ते एकदम हे झालं. निश्चिंतेनं ते घरी आले. म्हणजे इतके घाबरून गेलेले होते. फक्त काय का त्या साधनेमध्ये आणि त्या कृतीमध्ये असल्यामुळं, कृती कोणती तर नामस्मरणाची कृती असल्यामुळं. कारण त्या दरम्यान आमचा तो संस्कार शिबिराचा जो हे चालू होतं, त्या टायमाला ते कृतीयुक्त झालं होतं. म्हणजे पुढे जेव्हा मला ते सांगायचं आहे, परवा दिवशी जो मेळावा झाला, त्या मेळाव्याच्या दरम्यान आमच्या चुलत भाऊ जरा थोडासा इतर मार्गात गेला होता, आणि इतर मार्गात गेला असल्यामुळे सहज त्यांच्या घरी पंप आणायला गेलो, आणि इकडले पॉवर होतात, चार्जिंग होतीच नाही का. मेळाव्याने काय होतं तर मग तिथं गेल्यानंतर मग तुम्हाला याला न्यायला पाहिजे होतं, अमकं झालं तमकं झालं, असं पद्धतीने बोलणं झाल्यानंतर आमचे चुलते पण अनुग्रहित झाले होते काही दिवसांपूर्वी, परंतु ते अधिष्ठानात राहिले नाही. तर आमचा चुलत भाऊ ते ऐकत होता, आणि चुलत भाऊ ऐकता त्याच्यात लक्षात आलं की खरंच ही ताकद वेगळी आहे, ही पॉवर वेगळी आहे. आणि त्या बोलण्यातून त्यांनी लगेच मनात विग्रह केला की इतर मार्ग मी सोडून देतो, ह्या प्रवाहात ह्या ज्ञानगंगेत येण्याचा प्रयत्न करतो, आणि सगळं सोडून माळ घालण्यासाठी तो आधीच आलेला आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश फक्त ती पॉवर आहे, ती पॉवर आपल्याला घेऊन जायची. आपल्या घरात जर कोणी असेल किंवा आपल्याला जर काही अडसर असेल तर ही पॉवर आपल्याला ही चार्जिंग निश्चितच दूर करते. त्याचं मनोमन प्रत्यय आलेला आहे. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून सर्वांनी मला सहन केलं, माझ्या बोबडिया बोला सहन केलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. रामकृष्ण आहे. पुंडलिका वर्धे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. धन्यवाद महाराज.
याच्यानंतर हरिभक्तपरायण वाल्मिकी